सांगली भिलवडी मार्गावर मंगळवारी दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झालाय। यात आजी आजोबा आणि त्यांच्या 5 वर्षाच्या नातवाचा जागीच मृत्यू झालाय। हा अपघात कार आणि दुचाकीच्या धडकेमुळे झाला। या अपघातात कारमधील 4 शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या अपघातामुळे शिक्षक दिनाचा उत्साह आणि पुरस्काराचा आनंद घेऊन परतणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडले आहे। तर दुसरीकडे एकाच कुटुंबाचा प्रवास क्षणार्धात संपलाय। मंगळवारी 9 ऑक्टोबर रोजी दुपारी सांगली तासगाव मार्गावर तासगाव शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या चेतना पेट्रोल पंपाजवळ समोरून वेगाने येणाऱ्या मारुती सुझुकी इर्टिका गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरील तिघेही हवेत उडाल्यानंतर खाली कोसळले। त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्या धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या द्राक्ष बागेत जाऊन पडली। यावेळी दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला होता। या भीषण अपघातात एकाच दुचाकीवरील आजी आजोबा आणि त्यांचा 5 वर्षाच्या नातवाचा दुर्दैवी अंत झाला। हे सर्वजण पलूस तालुक्यातील बुर्ली गावचे रहिवासी होते। शिवाजी बापू सुतार वय वर्ष 57, त्यांची पत्नी आशाताई शिवाजी सुतार वय वर्ष 55 आणि त्यांचा लाडका नातू वैष्णव ईश्वर सुतार वय वर्ष 5 असे या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत। या अपघातामुळे एका क्षणात एका कुटुंबाचा प्रवास संपला तर दुसऱ्या कुटुंबाचा आनंद दुःखात बदलला।